दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात महानुभाव संप्रदायाची काशी म्हणून ओळख असलेल्या कनाशी इथं गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक दाढ दर्शन सोहळ्यास यंदाही हजारो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। दिनांक 26 ते 29 जुलै दरम्यान भाविकांसाठी दाढ दर्शन खुलं करण्यात आलं होतं। 4 दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात राज्यासह विविध भागांतून आलेल्या भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला। यावेळी परमपूज्य महंत खामनीरकर बाबा यांनी सुमारे 800 वर्षांनी अखंड परंपरा लाभलेल्या या पवित्र दाढीचं आध्यात्मिक महत्त्व सांगितलंय। गुरुपौर्णिमा निमित्त दाढ दर्शन केलं गेलंय, काय सांगाल? गुरुपौर्णिमा हे मानव पंथाच्या दृष्टीनेच नाही तर संपूर्ण आध्यात्मिक ज्ञान परंपरेमध्ये, धर्म परंपरेमध्ये गुरुपौर्णिमेचा अनन्य साधारण महत्त्व आहे। आणि त्या दृष्टीने मानव पंथाने एक वेगळ्या दृष्टीने या गुरुपौर्णिमेकडे पाहिलं आहे। श्री चक्रधर स्वामींचे श्री गुरु श्री गोविंद प्रभू यांनी श्री क्षेत्र रद्दपूर या ठिकाणी सादाईसा नावाच्या एका साध्वीला प्रसन्नतेने आपल्या मुखातली दाढ काढून प्रसन्नतेने आशीर्वाद रूपाने ती दिली आणि ती परंपरेनं आजतागायत 800 वर्ष या महानुभाव संप्रदायाच्या संत परंपरेने ती सांभाळलेली आहे। श्री चक्रधर स्वामींचे श्री गुरु म्हणून श्री गोविंद प्रभू त्या तसा एकादशी पासून तर पौर्णिमेपर्यंत हा सगळा पर्वकाळच मानला जातो। देवशयनी एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत पर्वकाळच मानला जातो। म्हणून मानवा पंथात विविध ठिकाणी एकादशी पासून देवपूजा वरून सुरुवात होते। म्हणून आम्हीही एकादशीच्या दिवसापासून तर आजपर्यंत देवपूजा येणाऱ्या भाविकांना दर्शनार्थ करवली। आता लांबून लांबून आलेले लोक त्यांना करावी लागते आणि म्हणून त्यांना आम्ही ते दाढीचं विशेषाचं दर्शन घडविलं। तसा हा दाढ विशेष म्हणजे श्री गोविंद प्रभूंचा मूर्तिनिष्ठ प्रसाद। साक्षात भगवंताच्या सानिध्यामध्ये जे भक्त होते त्यांनी श्रीचरणावर डोकं ठेवून नमस्कार केला, तोच लाभ आज त्याच्या मुखातली जी दाढ आहे त्या श्रीचरणासारखाच लाभ या दाढ विशेषाच्या दर्शनाने होतो। या दाढ विशेषाचं वैशिष्ट्य की इथं जो मनोर्थ आपण करू तो मनोर्थ लोकांचे पूर्ण होतात, म्हणून दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत जाते आहे। असा हा दाढ विशेष त्या दर्शनाच्या निमित्तानं गेल्या 2-3 दिवसापासून दाढ विशेष दर्शनासाठी ठेवलेला आहे। आलेल्या भाविकांसाठी येणारे बसेसची व्यवस्था सांगितलेली आहे, खाजगी वाहनांवाल्यांनाही सांगितलं आहे आणि अशा प्रकारे इथे पोलीस बंदोबस्तही चांगल्या प्रकारचं नियोजन केलं गेलेलं आहे। ग्रामपंचायती चांगल्या पद्धतीने रस्ते स्वच्छ करून पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचप्रमाणे आमच्या संस्थांच्या वतीने 2-3 दिवसापासून अन्नदान यज्ञ सुरुवात आहे। अन्नदान यज्ञ सुरू आहे। जवळजवळ काल 25 ते 30 हजार लोकांनी भोजन घेतलं। आजही 50-1 हजार लोक भोजन घेत आहेत। चांगल्या पद्धतीचं भोजन प्रसादाचं नियोजन तिथे केलेलं आहे। या निमित्तानं जे आलेले जे भाविक आहेत, श्री चक्रधर स्वामींच्या पवित्र स्पर्शानं संबंधानं झालेलं कन्हैयालाल बाबा मंदिर आणि दाढ विशेष या दोन्हींच्या दर्शनासाठी आलेल्या जे भाविक आहेत त्यांना मी संदेश देऊ इच्छितो की तुम्ही जी श्रद्धा, जो भाव, जे प्रेम देवासाठी समर्पित करीत आहात, या पावसाच्या दिवसात पावसामध्ये ओलं होऊ नये देवासाठी बऱ्याचशा दिंड्या ठप्प, जो 25 ते 30 दिंड्या पायी चालत नाशिक, अंजनेरी, ब्रह्मगिरीपासून इथपर्यंत काही दिंड्या येतात। वेगळ्या वेगळ्या प्रांतामधून नाशिक जिल्ह्यातून, नगर जिल्ह्यातून दिंड्या इथे येतात। ह्या भाविकांनी अत्यंत कष्टानं पावसात भिजत या ठिकाणी दर्शनासाठी येतात। त्याचप्रमाणे जे भाविक आपल्या वाहनांनी येतात ही प्रपंचातला वेळ परमार्थासाठी खर्च करतात। म्हणून श्री चक्रधर स्वामी तथा श्री गोविंद प्रभू महाराजांची आपल्या सर्वांवर कृपादृष्टी लाभो, आपल्यावर प्रसन्नता प्राप्त हो, आपल्याला त्यांची उभय अवताराची प्रसन्नता प्राप्त हो, आपल्या जीवनात यश, संपन्नता, समृद्धता, शांती आणि तुमचं जीवन यशस्वी हो अशी शुभकामना आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मी संस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांना शुभकामना व्यक्त करतो, शुभ आशीर्वाद देतो। श्री गोविंद प्रभू दाढ विशेष दर्शन श्री क्षेत्र कनाशी येथे दरवर्षाप्रमाणे सालाबादाप्रमाणे याही वर्षी
दाढ विशेष दर्शन ठेवलेलं आहे. 26 जुलै, 27 जुलै, 28 जुलै आणि 29 जुलै असं 4 दिवस दरवर्षाप्रमाणे यावर्षीही दाढ विशेष दर्शन सोडलेलं आहे. तरी तसं आलेल्या सर्व सद्भक्त भाविक यांचे आम्ही श्री क्षेत्र कनाशीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. येणाऱ्या भाविकांसाठी सर्व ग्रामस्थांनी व सर्व गावकऱ्यांनी व्यवस्था केलेली आहे. आलेल्या सर्व सद्भक्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केलेलं आहे. तसंच कुणाला कुठल्याही आरोग्य पद्धतीची बाब न बाचण्यासाठी आरोग्य दवाखान्याची व्यवस्था केलेली आहे. तसंच ब्लड डोनेट कॅम्पची व्यवस्था केलेली आहे व सदर आम्ही गावकऱ्यांनी पोलीस बंदोबस्त केलेला आहे. तसंच सदर बडगाव पोलीस स्टेशनचे आम्ही आभार मानतो. देशले दादा यांचे आभार मानतो व तसंच कवीश्वर कुलाचार्य श्री कामनेकर बाबा यांच्या तर्फे आयोजित असलेला महाप्रसाद लांडगे बाबा, मानेकर बाबा व आमचे समस्त गावकरी व आमच्या गावाचे ग्रुप ग्रामपंचायत, विकास सोसायटी, दूध सोसायटी असं सर्व संस्था मिळून या गावाचा या कार्यक्रमाचा आणि गुरुपौर्णिमेचा आम्ही सर्व पद्धतीने नियोजन करतो. तसंच आमचे तरुण जे गावातील सर्व मित्र आहेत हे समाजसेवक म्हणून या 4 दिवसामध्ये त्यांचं सर्व प्रकारचं काम बंद ठेवून गावाला सर्व प्रकारची मदत करतात, श्रमदान करतात. तसंच गुरुपौर्णिमेनिमित्त आलेले सर्व सद्भक्त भाविकांचे सहर्ष स्वागत करतो. दंडवत प्रणाम. यावेळी भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज ठेवण्यात आलं होतं. ग्रामपंचायत, सेवाभावी संस्था तसंच स्थानिक समाजसेवकांनी पिण्याचं पाणी, वैद्यकीय सुविधा आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. कोटली, निंभोरा, गोंडगाव, कसगाव, कोळगाव तसंच परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थांनी भाविकांसाठी फराळ, चहा, साबुदाणा, खिचडी, केळी आणि पिण्याच्या पाण्याची निस्वार्थ सेवा केली आहे. दरम्यान भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनानं वाहतूक नियंत्रण व सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे संपूर्ण दाढ दर्शन सोहळा अत्यंत शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडलाय. बापूराव शार्दूल, दक्ष पोलीस न्यूज, भडगाव.